अक्कलकोट भाजपचे माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांनी निवडणूक रंगात आलेली असताना महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांना पाठिंबा मिळाला तेव्हा भाजपला मोठा हादरा बसला। भाजपचे उमेदवार सचिन कल्याण शेट्टी हे पराभवाच्या छायेत असल्याच्या चर्चांना ऊत आला, पण प्रत्यक्षात कल्याण शेट्टी जायंट किलर ठरले। त्यांनी पाटलांचाच बालेकिल्ला उद्ध्वस्त केल्याचं दिसून येत आहे। सविस्तर बातमी पाहूयात। त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील। अक्कलकोट तालुक्यात सिद्धरामप्पा पाटलांना मानणारा मोठा वर्ग आहे। तडवळ भाग तर त्यांचा बालेकिल्ला राहिला। पाटील सांगतील ती पूर्व दिशा असे मानून येथील मतदार नेहमीच पाटलांच्या बाजूने राहिल्याचा इतिहास आहे। पण यंदा तडवळ भागातील मतदारांचा मूड काहीसा वेगळा दिसला। त्यांनी पाटलांना चांगलाच दणका दिल्याचं दिसलं। खुद्द सिद्धरामप्पा पाटलांनी अनेक वेळा आपल्या भाषणातून म्हेत्रे हे माझ्या मुलासमान आहेत, त्यांना यावेळी मतदान करा असे जाहीरपणे सांगितलं। ते बोलताना भावनिक झाल्याचं देखील दिसून आलं, पण प्रत्यक्षात मात्र कल्याण शेट्टींना येथील मतदारांनी भरभरून मतदान दिलं। तडवळ भागातील तडवळ, मंगरुळ, सुलेर जवळगे, शेगाव, खानापूर, अंकलगी, गुड्डेवाडी आदीसह विविध गावातून सचिन कल्याण शेट्टी यांना मोठं मताधिक्य मिळालं। या भागातून कल्याण शेट्टी यांना तब्बल 11,000चं मताधिक्य मिळालं आहे। यावरून कल्याण शेट्टींनी पाटलांचा बालेकिल्ला हा उद्ध्वस्त केल्याचं बोललं जात आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा।